श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी, याच्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सपोर्टमुळे फार चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटत आहे. आज संडे होता, आज मुलींना सुट्टी होती. म्हटलं चला भाजीपाला घेऊन यावं. तर आज संडेचं भाजीपाला घ्यायला गेलो होतो. लहान दोन्ही बाळ घरीच ठेवले होते आणि भाजीपाला घ्यायला गेलो होतो. या संडेला थोडासा चांगलाच भाजीपाला वगैरे भेटला, कारण खेड्यापाड्यामधून सर्व लोक वगैरे येत असतात आणि मग संडेला सर्व ठिकाणचे येतात, म्हणून पालेभाज्या वगैरे खूप चांगल्या प्रकारे भेटत असतात. तर आज पाहू शकतायत याची भाजी आणली होती, मेथीची भाजी आणली होती. यावेळेस खूप स्वस्त होती, 10 रुपयाला नाही 10 रुपयाला काहीतरी 3 वगैरे होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या पण भाज्या होत्या. त्यामध्ये बाळाला रडायला येत होतं की खूप चिडलं होतं भाज्या वगैरे काढताना. ते सर्व भाज्या फेकत होतं, म्हणून त्याला रागवल्यामुळे ते चिडलेलं होतं. अशा प्रकारे यावेळेस कोथिंबीरचा भाव खूप स्वस्त होता. 10 रुपयाला 4 होत्या. 10 रुपयाला 4 भेटल्या. एका ठिकाणी 10 रुपयाच्या 3 भेटल्या आणि एका ठिकाणी 10 रुपयाच्या 4 भेटल्या. म्हटलं रेसिपीसाठी थोडी जास्त कोथिंबीर घेतली. नाही तर तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्लॉगमध्ये आम्ही टाकलं होतं, तर अक्षरशः 60 रुपयाला हे होतं, कोथिंबीर होती. आणि एक छोटीशी जुडी म्हटलं तरी पण ती 20 रुपये 30 रुपयाला एक 2-3 काड्या येत असतील, एवढा महागे होत्या कोथिंबीर मागच्या वेळेस. आणि आता पहा या संडेला गेलो होतं तर खूप काही स्वस्त असं झाला होता. मग आल्यानंतर भाजीपाला थोडा निवडला वगैरे, आणि बाळं वगैरे उपाशी होते, पटकन कुकर वगैरे लावलं. आणि आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे उपवास होता ताईला वगैरे. मग आम्ही बाळ आणि आम्ही होते. मग म्हटलं चला. मग त्याच्यानंतर आम्हाला येताना एक आंब्याचा झाड दिसलं, म्हणजे याच्यामध्येच मंडईमध्ये होतं. असं तर आम्ही आणलेलं आहे, पण विकत आणलेलं आहे, परंतु तिथे असंच रस्त्यावर असं कोय वगैरे पडलेली असेल, त्याचं ते झाड आलेलं असेल. आम्ही खूप दिवसापासून कोय वगैरे खूप लावल्यात, परंतु झाड आलेलंच नाही आहे. मग रस्त्यात दिसलं, मग ते आम्ही उचलून एका कॅरी बॅगमध्ये घालून घरी घेऊन आलो. आता हे आंब्याचं झाड आहे. परत तुम्ही म्हणताल की का आणलं बरं? तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरी कंटिन्यू सत्यनारायण पूजा असते, वैभवलक्ष्मीची पूजा असते दर शुक्रवारी. मग त्याच्यासाठी काय होतं की दरवेळेस बाहेर वगैरे जाणं आपल्याच्याने शक्य होत नाही. मग अशा वेळेस मग ते पानं लागतात कळसला ठेवण्यासाठी, लावण्यासाठी. म्हणून मग हा आमचा आटापिटा असतो. मग ते आंब्याचं झाड आणल्यानंतर थोडा भाजीपाला वगैरे निवडला वगैरे. आणि हे जे मटके आहेत होते आपल्याकडे, तर ते तुम्हाला माहिती कलरिंग वगैरे दिला. आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं चला त्याच्यामध्ये झाड लावावं. अशा प्रकारे त्याच्यात इकडली तिकडली जास्त माती आपल्याकडे नव्हती. मग माती वगैरे म्हटलं छान प्रकारे त्या मटक्यामध्ये माती वगैरे टाकले, आणि ते आंब्याचं झाड पहा किती छान आले. आम्ही त्याचे 2-3 कोया लावल्यात, परंतु एक पण नाही आले. आणि हे असंच रस्त्यावर आलेले आहेत, मातीतसुद्धा नाही आलेलं, असंच आलेलं पाहू शकताय. मग म्हणलं आता बघू ते कसं येतंय, काय येतंय, तुम्हाला दाखवेलच. अशा प्रकारे हे झाड लावून टाकलं. माती थोडीच होती, माती भेटत पण नाही आहे अशात पाऊस वगैरे. त्याच्यामुळे दूधवाल्या काकांना सांगितलं होतं, परंतु त्यांनी काही अजून आणून दिलेले नाही. विकत म्हटलं आणून द्या आम्हाला, माती पाहिजे वगैरे. मग अशा प्रकारे हे आंब्याचं झाडाचं लावलं. आणि थोड्या गवऱ्या होत्या, म्हटलं गवऱ्या टाकाव्यात, म्हणजे ते शेणखतसारखं राहतं ना, मग छान त्याला पोषण वगैरे भेटल्यानंतर छान प्रकारे पटकन वाढेल, छान प्रकारे पानं वगैरे येतील, अशा हेतूने हे झाड लावलेले. छान 2 साईडला छान फाटे फुटले, छोटे छोटे छान मस्त फुटलेलं आहे. अशाच प्रकारचं दुसरं पण झाड आहे. मध्ये मध्ये बाळ करत होतं, हे पाहू शकतायत. इकडे तिकडे मध्ये 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 चालू होतं. मग तेच करता करता मग त्याच्यात गवऱ्या वगैरे थोड्याशा टाकल्या, आणि वरून म्हटलं थोडं पाणी वगैरे टाकावं. अशा प्रकारे ते एक जे दुसरं मटकं आहे त्याच्यामध्ये
ब्रह्मकमळ लावलेलं आहे. याच्यामध्ये आता एक झालं आंब्याचं. लावायचं म्हणून नव्हतं, परंतु अचानक ते दिसलं आणि छान ठिकाणी होतं. म्हटलं चला घेऊन. मग आलोत आम्ही घेऊन. म्हटलं चला त्याचं छान प्रकारे आपण लावूया. अजून माती आणायची. माती आणल्यानंतर अजून काही झाडं लावायचे. त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला लवकरच दाखवेल. अशा प्रकारे त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं. म्हटलं पाणी थोडंसं त्याला भेटल्यानंतर थोडंसं छान, आता तर पावसाचे दिवस आहेत म्हणून पाऊस वगैरे आहे. आणि हे आपण विकत आणलेलं 100 का 150ला आणलं होतं. हे कलमचं झाड आहे. तर हे पाहू शकतायत अशा प्रकारचं हे छान फुटलेलं वगैरे आहे. आणि हे पाहू शकता त्याला म्हटलं थोडं पाणी टाकावं. आपण तेव्हा कुंडी पण आणली होती आणि हे झाड पण आणलं होतं. अशा प्रकारे ते झाड आहे. त्या झाडाबरोबर आपण जास्वंदाचं झाड आणलं होतं. खूप छान प्रकारे निघाला आहे हा जास्वंद. रोज 2 का होईना फुलं येतातच. अक्षरशः आत्ता पण तुम्ही कळ्या पाहिल्या असतील तर 20-25 ते इझी कळ्या असतील. एवढं मस्त झाड हे लागले. खूप छान फुटलं पण आहे आणि मस्त झाड आले आहे हे. आणि याच झाडाबरोबर दुसरं आपलं गुलाबाचं झाड आणलं होतं. त्याला पण कंटिन्यू बटन्सचं झाड आहे. मस्त चॉकलेटी कलरचे फुलं येतात. याला पण मस्त हे आलेले आहेत, कळ्या वगैरे मस्त छान प्रकारे आलेले आहे. मग काही स्वयंपाक वगैरे पण राहिला होता. स्वयंपाक म्हणजे आज उपवास होता, संकष्टी चतुर्थी आहे. तर मग काही पीठ वगैरे आणलं होतं. मग त्याचे म्हणलं थोडेसे थालीपीठ वगैरे करायचे होते. परंतु म्हणलं हे झाड आधी लावून घ्यावं. हे अगोदरच आपलं ह्याच्यामध्ये हे एक लावलं, याच्यात आंबा लावला आहे. आणि हे पाहू शकता याला पण छान प्रकारे फुलं येत आहेत. आणि हे वातावरण खूप ढगाळ वगैरे असं झालेलं होतं वातावरण वगैरे. आणि मग त्याच्यानंतर हे 1-2 वाजून गेलेले होते. संडेच्या दिवशी असाच खूप उशीर वगैरे होतो. मग म्हटलं चला उपवासाचं करायचं होतं थालीपीठ वगैरे म्हटलं. मग बटाटा वगैरे रेडीमेडच पीठ होतं आपल्याकडे थालीपीठ करण्यासाठीचं. मग म्हटलं चला बटाटे वगैरे छान प्रकारे किसून वगैरे घेतलं होतं ताईंनी. आणि मग म्हटलं त्या छान प्रकारे असे थालीपीठ करावं. मग बाळांना पण खूप झोप लागली होती. त्यांनी आज वरण भातच खाल्लं होतं. पोळ्या वगैरे काही केल्या नव्हत्या. म्हटलं थालीपीठ वगैरे खात्यान, परंतु बाळांना खूप झोप लागली होती. एका बाळाला झोपवत होते. आणि मग दुसरीकडे हे भाजणीचं पीठ ऑलरेडी असतं. त्याच्यामध्ये सर्व काय असतं, फक्त आपल्याला वरून मीठ ॲड करायचं असतं. कोणी त्याच्यामध्ये गरम पाणी पण ॲड करतं भिजवताना वगैरे. आपण त्याच्यात कूट वगैरे टाकलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही शिजवलेलं बटाटं पण त्याच्यात मिक्स करून करू शकतायत. नाहीतर मग कच्चं बटाटा असतं त्याची साल वगैरे काढून ते किसून त्याचं एकजीव असं करून मीठ वगैरे टाकून छान प्रकारे तुम्ही ते भिजवू शकतायत आणि त्याचं नंतर थालीपीठ करू शकताय. परंतु आपण जे हे केलेलं आहे त्याच्यात कच्चेच बटाटं एवढा वेळ नव्हता, म्हणून मग कच्चंच बटाटं होतं. तर त्याचंच साल वगैरे काढून छान प्रकारे खिसलं आणि त्याच्यात पाणी थंडच टाकलं. कोमट टाकल्यानंतर ती जे थालीपीठ आहे त्याला छान प्रकारे असे शिरा वगैरे पडत नाहीत, तुटत नाहीत. मग अशा प्रकारे ते छान प्रकारे त्याच्यात मीठ वगैरे टाकून थोडं कूट जास्त टाकलं म्हणजे ते थापायला वगैरे व्यवस्थित जावं म्हणून. मग छान प्रकारे ते भिजवलं. पण तुम्ही भिजवत असाल तर गरम थोडंसं लाईटली कोमट पाणी करा आणि त्याच्यामध्ये भिजवा. भिजायला पण सोपं जातं आणि पटकन छान प्रकारे थालीपीठ वगैरे होतं. तुम्हाला असे भाकरी टाईप मोठं करायचं असेल तर ते थापायला पण व्यवस्थित थापलं वगैरे जातं. मग याच्याबरोबर तुम्ही दह्याची चटणी करू शकतायत, नाहीतर शेंगदाण्याची चटणी, असं तुम्ही हे खाऊ शकता. हे खूप पौष्टिक वगैरे आहे. अशा प्रकारे हे भिजून वगैरे झालं. याला आपण तूप वगैरे पण लावून हे करू शकतोय आणि तेल पण. मग अगोदरच तव्याला पूर्ण तूप वगैरे लावून घेतलं आणि छान असं थापलं. थापल्यानंतर त्याला थोडे छिद्र 4 छिद्र करायचे आणि त्याच्यात ते तूप, तुम्ही तूप टाकणार असेल तर तूप टाका, नाही तर मग तेल टाकू शकतात. अशा प्रकारे म्हणजे मग ते काय होतं, सगळीकडे ते तेल हे झाल्यानंतर ते खाली चिटकत नाहीत. आणि ते लावताना थोडं पाणी मिक्स
तेल नाही तर तूप लावा तव्याला, म्हणजे मग ते पटकन खराब होत नाही. खराब होत नाही म्हणजे ते चिटकत नाही. अशा प्रकारचं आज जे आपण हे थालीपीठ केलं होतं उपवासाचं, आणि अशा प्रकारे ह्या तयारच झालेलं होतं. मग हा जो आपला ब्लॉग आहे तो कसा वाटला, काय वाटला, कसा वाटतोय तो नक्की आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण मोठे ब्लॉग टाकतो त्याचप्रमाणे शॉर्ट व्हिडिओ देखील रेसिपीचे आपण टाकत असतो. तर त्याला देखील तुम्ही छान प्रकारे असा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. अशा प्रकारे थालीपीठ झालं.